आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. जे नातं कधीच जोडलं जाणार नाही ते असं रेटण्यात काय अर्थ आहे? उगा गरज नसताना ह्यो दोर हातात धरून ठेवला तर आमच्याच हाताला त्रास होईल. ह्यो दोर आता सोडून दिलेलाच बरं. सत्या, तू कशाला लोड घेतोयस? लगीन कसं का होईना? लगीन झाले म्हणलं लोक प्रश्न विचारणारच. आपण जी तोंड थोडीच बंद करणार आहे. आपण त्यांच्याकडे लक्ष द्यायचा नाही, विषय संपला. म्हणजे लोक कानात येऊन बोलले तरी आपण गप्प बसायचं? जाऊ दे, तू उद्या जा कार्यक्रमाची तयारीला. मी काय येत नाही. अरे तू येणार नाही म्हणजे? अरे तात्यासाहेबांनी तुला सगळं पुढवून करायला सांगितलंय, आता काय सांगू? काय तर सांग, मी नाही येत. उगाच परत तिथं लोकांना इशय मिळेल बोलायला. अरे पण सत्य तात्यासाहेबांना काय सांगायचं? त्यांना परत वाईट वाटायचं. बरं जाऊ दे, जातो आता. उद्या वेळेत पोच. तू पण जास्त वेळ जागू नको, जाऊन निवांत झोप. हा, लोड घेऊ नको लोकांचा. लोकांची तोंड किती येऊन समोर, त्यांना मी एकटा भास आहे. चल जाऊ का? हा, गुड नाईट डार्लिंग. तात्यासाहेबांमुळे तर ह्यो दोंडा घरात घालून फिरायला लागतोय. सुजा, ते बिलाचं काय झालं रे? एवढं काय त्या फोन मध्ये जे स्वतःच्या फायद्याच्या गोष्टी बी दिसनात? बघ की एकदा तर. हा ठीक आहे, चल. अरे बापरे, चुकून पेपर पडली. काय बालिशपणा लावला ह्यो?
कुणी केले पेपर? मम्मीनच केला असणार आहेत. तिलाच विचारतो. अहो ते मम्मी साहेबांनी नाही, आत्यानं बनवून आणून दिले. काय? तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाही का हो? का मुद्दाम करताय? हे बघा, मला बी अजिबात हौस नाही तुम्हाला माझी बायको म्हणून मिरवायचं. फक्त तात्या साहेबांना शब्द दिलाय ना, म्हणून सहन करतोय सगळं. मग ते तुमचा प्रॉब्लेम आहे. कुणाला दिलेला शब्द मोडायचा नाही म्हणून आपल्या आयुष्याचा डाव कशाला मांडलाय? ना मला बायको म्हणताय ना या घरची सून. मग कशाला सण करताना मला बी सण करायला लावताय? हे घ्या, करा सह्या. तुम्ही बी मोकळं व्हा आणि मला बी मोकळं करा. मी नसतो करत सह्या. अजून किती दिवस बळजबरीने गाडा रटायचाय? हो, हे बघा, मला बी काय हौस नाही बळजबरीने हे सगळं रेटण्यात. फक्त तात्या साहेबांना शब्द दिलाय ना, तू मोडायचा नाही मला. आणि तरी बी तुम्हाला माझी सही पाहिजेच असेल ना, तर याच सुरात तात्या साहेबांसंग बोला. काय लपवतोय जयदीप दादा? कुठं काय, कुणाचं काय नाही. आम्हाला दिसतंय की काय लपवतोयस ते. कसली फुलं आहेत ते बी दिसतात, होय का नाही सवे? रितेश दादानी जनेलिया बहिणींसाठी गुलाब आणलेत वाटतं. ए बात कर नो, जावा पूजेची तयारी करा. गुलाबाचा रंग गालावर उतरलाय. कुठे? अयो कुठे गेला? हो गेला स्वप्ना बहिणींकडं. जाऊ दे, चल आपल्याला पूजेची तयारी करायची. चल. ए माझ्या कंदी पेड्या, काय रे, कशी दिसते मी? मस्त. थँक्यू. ओळख बघू मी काय आणले तुझ्यासाठी.